नमस्कार मित्रांनो. तर आज आपला विषय आहे चाऱ्यासाठी शेड आणि चांगल्या प्रकारचे कुट्टी मशीन. तर बघू शकता आपण कुट्टी करण्यासाठी तर खाली कोवा केलेला आहे, जेणेकरून पावसात किंवा मातीत आपला चारा वेस्टेज जाणार नाही. आणि हे शेड बघू शकता. तर हे आपलं क्रिस्टल कंपनीचं मशीन आणि हे पारसचं इंजिन. बरेचसे शेतकरी काय करतात, कुट्टी मशीन आणतात पण ते खाली फिट न करता, हे बघू शकता आपण कशा प्रकारे खाली कोव्यात फिट केलं आहे, जेणेकरून काय होतं मग कुट्टी मशीन ऑपरेट होत नाही. मी बरेच शेतकऱ्यांचं असं बघितलेलं आहे का, कुट्टी मशीन चालवायला का दररोज 4-4 बोटं ते मशीन सरकतं इकडं. त्याच्यामुळं काय होतं, बेरिंग जातं, बेल्ट तुटतो, इंजिनला प्रॉब्लेम होतो, कुट्टी मशीनला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जर आपण अशा प्रकारे व्यवस्थित जर फिट केलं तर 0 मेंटेनन्समध्ये चालते. हे आपलं आहे इंजिन. याला आपल्याला लागलं ते 20,000 रुपये फाउंडेशन सहित. बरेच शेतकरी काय करतात, साधं इंजिन आणतात, कुट्टीवरच फिट करतात. ते जर कुट्टीवर फिट केलं आपण फाउंडेशन करून, तर इंजिनचं ऑपरेशन कुट्टी मशीनला होतं आणि कुट्टी मशीनचं ऑपरेशन इंजिनला होतं. त्याच्यामुळं नट पडणे, बेरिंग जाणे, इतर सगळे प्रॉब्लेम चालूच असतात. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित याला सेट केलं सेपरेट फाउंडेशन करून, तर ते 0 मेंटेनन्समध्ये चालतं. व्यवस्थित जर कुट्टी मशीन असेल त्याला काहीच खर्च नाही आणि इंजिनला तर काही प्रॉब्लेम येतच नाही. फक्त ऑइल बदली करणे 3-4 महिने म्हणून, बाकी काही प्रॉब्लेम नसतो. बरेच शेतकरी आणतात, नुसते ठेवून देतात, इंजिन त्याच्यावरच फिट करतात. ते चुकीची पद्धत. बघू शकता आपलं इंजिन आणि कुट्टी मशीन. त्याचबरोबर हे आहे आपलं मिल्किंग मशीन, ते सुद्धा फिट आहे. कोब्यात खाली कॉन्क्रीटमध्ये फिट केलं आहे, म्हणजे ऑपरेशनचा विषयच येत नाही काही. सुरुवातीला खर्च जर केला हा, तर पुढं खर्च होत नाही. मग कुट्टी मशीन घेताना थोडी चांगल्या कंपनीचीच घ्या, इंजिन बी चांगलं घ्या आणि फाउंडेशन असं साईडलाच फिट ठेवा. कुट्टीवर फाउंडेशन करूच नका शक्यतो. आणि हा बघू शकता आपला चारा सुपर नेपियर आहे. हे 2 टायमाचं सुपर नेपियर आहे. वरती गोपीकृष्णा गवत आहे. आणि आपला आहे मुरघास, काढवाचा मुरघास भरलेला आहे आपण आत्ता. ह्या जवळजवळ 1.5 महिन्याचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर 1.5 महिन्यानं आपली मका येईल, म्हणजे मुरघास आपल्या गोठ्यात कंटिन्यू चालूच असतो. बघू शकता एवढा चारा एक टायमाला, 5 गमिले मुरघास आणि 3 टप गहू भुस्सा, एवढा आपल्या एक टायमात चारा आहे.